या बोगस 12 लोकांनी ओरिजिनल लोकांचा नंबर खाऊन टाकलेला आहे. त्यांच्यामुळे त्या शिक्षकांच्या नोकऱ्या सुद्धा धोक्यात आहेत, त्यांच्या पगारा धोक्यात आहेत. इतकं करून हे थांबलेले नाहीत. जे बोगस भरले ते भरलेच, त्या ओरिजिनल लोकांच्या नावावर सुद्धा 12 लोकांची यादी चिटकवलेली आहे. हा सगळा फ्रॉड इथल्या शिक्षण विभागामध्ये होतो. आता हा फ्रॉड फक्त संस्थेकडूनच झालेला नाही, ही सवलत तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे, तिथल्या माध्यमिकच्या आणि प्राथमिकच्या. ह्याला जबाबदार ही लोक आहेत. सेंट जेवियर्स हायस्कूल, गेवराई तालुका, जिल्हा बीड, या संस्थेनं काही बोगस कर्मचारी भरल्याचं उघड झालंय, निष्पन्न झालंय. नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. माझ्याकडे एक पत्र आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा खामके अध्यक्ष सादिक भाई इनामदार यांचं, म्हणजे यांना अनुसरून किंवा यांच्या पत्राचा संदर्भ देऊन एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, त्रिसदस्यीय चौकशी समिती. पत्र काय आहे आणि प्रकार काय आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. अगोदर पत्र तुम्हाला वाचून दाखवतो. शिक्षण उपसंचालकांनी हे पत्र काढलंय. शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांनी. जिल्हा परिषद शिक्षण विभाग बीड येथे सन 2006 ते डिसेंबर 2012 या काळातील खाजगी बोगस शिक्षकांच्या मान्यता जावक रजिस्टरमध्ये टायपिंग केलेले जावक नंबरची यादी चिकटवून व जावक रजिस्टरची छेडछाड करून मागील तारखेत जावक रजिस्टरमध्ये बोगस नोंदी करणारे माध्यमिक व प्राथमिक विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करून सदरील जावक रजिस्टर आपल्या ताब्यात घेण्याबाबत. संदर्भ काय आहे माहिती आहे का? इंजिनियर सादेक बाबा मिया इनामदार, भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष यांचे 19/8/2026 चे पत्र. उपरोक्त संदर्भीय इंजिनियर सादेक बाबा मिया इनामदार, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष यांचे निवेदन व दैनिक सकाळ वर्तमानपत्रातील बातमीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील जावक रजिस्टरमध्ये टायपिंग केलेली जावक नंबरची यादी चिकटवून व जावक रजिस्टरची छेडछाड केलेल्याबाबत निवेदन प्राप्त झालेले आहे. या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यासाठी, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये समितीचे नाव व पदनाम आहे. अध्यक्ष कोण आहेत माहिती आहे का? सविता बारगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणी. अध्यक्ष आहेत श्रीकृष्ण देशमुख, ज्येष्ठ अधिवक्ता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई, जिल्हा बीड. सदस्य आहेत श्रीमती असावरी काळे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद हिंगोली, हे सदस्य आहेत. सर्व सभासदांचे म्हणणे ऐकून आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय व कार्यालयास तात्काळ सादर करावा. प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. सादिक भाई यांनी काय म्हटलंय आणि हे तुम्हाला लक्षात आलं असेल तरी सुद्धा सांगतो. एक संस्था आहे आणि त्या संस्थेचं नावही तुम्हाला सांगतो. सेंट जेवियर्स हायस्कूल, गेवराई तालुका, जिल्हा बीड, या संस्थेनं काही बोगस कर्मचारी भरल्याचं उघड झालंय, निष्पन्न झालंय. ते कसं झालंय हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. बोगस शिक्षक भरती झालीये, कशी झाली यासाठी चौकशी समिती नेमली आहे, SIT नेमली आहे. आणि SITंना कुठले शिक्षक ओरिजिनल आहेत, कुठले बोगस आहेत हे पाहावं लागेल. मग त्यासाठी काय केलं, SITनं DYDला पत्र लिहिलं की या नंबरचे कोण तिथं कर्मचारी आहेत, कोण शिक्षक आहेत त्यांची माहिती आम्हाला मिळवून द्या. DYDनं खाली जिल्हा स्तरावर पत्र पाठवलं, या नंबरचे त्या ठिकाणी कर्मचारी आहेत, त्यांची नोंद आहे का आणि जावक क्रमांक काय आहे हे आम्हाला कळवा, असं पत्र लिहिलं. तिकडून जेव्हा SITनं DYDला पाठवलं की आम्हाला या नंबरचे माणसं मॅच आहेत का, म्हणजे त्यांची नोंद आहे का आणि कशा प्रकारची नोंद आहे हे आम्हाला सांगा. DYDनं जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाकडे पत्र पाठवलं आणि त्यांनी संस्था चालकांना बोलावून घेतलं, शिक्षणाधिकाऱ्यांनी, की तुमच्याकडे या नंबरचे लोक कुठं आहेत. मग या नंबरचे लोक कुठं आहेत हे विचारल्यानंतर त्यांचे केस टाईट झाले. का टाईट झाले तर या नंबरचे कर्मचारी त्यांच्याकडे नाहीच आहेत, ते बोगस आहेत, त्यांना नंबर नाही आहेत. मग त्यांनी शक्कल काय लढवली आहे, जे जुनं रजिस्टर आहे ते हस्तलिखित होतं, पेनने लिहिलेलं होतं, त्या रजिस्टरवर प्रिंटिंग रखाने बनवून कर्मचाऱ्यांचे नावं लिहून, कर्मचाऱ्यांचे पदनाम लिहून, त्यांची कुठं नियुक्ती आहे हे लिहून, एवढंच नाही तर शिक्क्यांचे जे आकडे असतात का नाही नंबरचे, ते आकडे एका प्रिंटेड कागदावर प्रिंट केले रखाने, कॉलम तयार करून,
आणि ते जुन्या रजिस्टरवर चक्क चिटकवलंय. तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल या ठिकाणी 8202 ते 8212 पर्यंत, आणि त्याच्यानंतर खाली इथं खाली खाली पेनने खाडाखोड केलेली आहे. आणि चक्क इथं स्पष्ट दिसतं आहे, इथं पेनने लिहिलेलं दिसतं. इथं खाली हे बघा, जेवियर्स हायस्कूल गेवराई, इथं खाली पेनने लिहिलेलं दिसतंय आपल्याला. 1 ते 12 कर्मचारी इथं खाली लिहिलेलं दिसतं पेनने, याच्याही वरी पेनने लिहिलेलं आहे. मात्र या 12 लोकांची जी काही यादी आहे ती कागदाने चिटकवलेली आहे. कागदाने चिटकवून इथंच ते थांबलेले नाहीत, तर ही कागदाने चिटकवलेली यादी ही कोणासाठी घातक आहे माहिती आहे का? हे बोगस कर्मचारी आकडे जुळवाजुळव करण्यासाठी जेव्हा DYD कडून पत्र आलं, जेव्हा SIT कडून DYD ला गेलं, DYD कडून यांच्याकडे पत्र आलं शिक्षण विभागाकडे, आणि शिक्षण विभागानं जेव्हा संस्थेला बोलून घेतलं तेव्हा त्यांना माहित होतं की आपल्याकडे काळा बाजार आहे. ही 12 लोक तर आपल्याकडे नाहीच आहेत म्हणण्यापेक्षा नोकरीला आहेत, मात्र ती ओरिजिनल नाही आहेत, ती बोगस आहेत. 2012च्या नंतर कधीतरी घेतलेली आहेत. 2012च्या अगोदरचे आकडे जुळवण्यासाठी त्यांनी एका जुन्या रजिस्टरवर प्रिंटेड आकडे लिहून 2012ला आजही पेननी खतवलं जातं. एक तुम्हाला मी कागद दाखवतो त्याच्या खाली, हे बघा, इथं 7 एप्रिल 2026 आहे, आणि इथं माणूस हा लिहिलेला हा पेननी लिहितोय. हे खतवणारं रजिस्टर आहे, आवक जावकचं हे रजिस्टर आहे, आणि इथं पेननी लिहितोय. मग 2012ला सुद्धा पेननी लिहित होते आणि आजही पेननी लिहित आहेत. मग हे मध्येच या तारखेला हे प्रिंटेड आकडे, प्रिंटेड नावं हे का केले? ह्याचं कारण आहे की यांनी शक्कल लढवून जेव्हा DYD कडून नंबर आले की या नंबरची लोकांची काय नोंद आहे, तिकडे या नावाच्या लोकांची काय नोंद आहे आणि त्यांचा नंबर काय आहे, तर तेव्हा आकडे जुळवण्यासाठी हा आमच्याकडे आहेत ना म्हणून ह्यांनी इथं प्रिंटेड केलं. ते त्याची झेरॉक्स काढली, त्याचे फोटो काढले आणि ते पाठवून दिले. जेव्हा हा घोटाळा उघड आला तेव्हा आपला जो काही आयडी आहे तो ऑनलाईन अपलोड करण्यासाठीचे जे निर्देश देण्यात आले होते त्याच्यानंतर हा सगळा गोंधळ उडाला. आणि हिथं आकडे जुळवाजुळव करण्यासाठी त्यांनी या 12 लोकांना नव्यानं प्रिंटेड आकडे करून चक्क दुसऱ्या कागदावर प्रिंट करून त्या रजिस्टरवर चिटकवलेलं आहे. इतकी मोठी शक्कल त्यांनी लावली. आता ही शक्कल लावून ते इथेच थांबलेले नाहीत. ही शक्कल लावल्यामुळे तुम्हाला माहिती आहे का काय झालंय? हा सगळ्यात मोठा आणि खळबळजनक मुद्दा आहे, धक्कादायक आणि संतापजनक सुद्धा आहे. कारण का माहिती आहे का? 8202 ते 8212 या आकड्यांमध्ये पूर्वीचे कोणीतरी शिक्षक असणार आहेत. मग ते माध्यमिकचे असतील किंवा प्राथमिक असतील, म्हणजे जिल्हा परिषदचे असू शकतात किंवा खाजगी शाळेचे संस्थेचे सुद्धा असू शकतात. त्या काळामध्ये आवक जावकसाठी एकच रजिस्टर असायचं. म्हणजे 2 माणसांचे, एक संस्थेचा आणि एक जिल्हा परिषदेचा, या दोघांच्या नावाने 2 नोटिसा निघाल्या, एक जिल्हा परिषदचा आणि एक संस्थेचा. जिल्हा परिषदचा 85 क्रमांक असेल आणि संस्थेचा दुसरं पत्र निघालं असेल एकाच दिवशी एकाच वेळेला, तर जिल्हा परिषदेचा 85 नंबर असेल, संस्थेचा 86 असेल, पण एकाच रजिस्टरवर नोंद असेल. म्हणून इथं काय झालं माहितीये का? हे जे 12 लोक जे काही इथं चिटकवलेत पानावर, या 12 नावाच्या यादीखाली दुसरी एक ओरिजिनल यादी त्यांनी यांचा नंबर खाऊन टाकलाय. हे तितकंसं लक्षात येणार नाही, कर्मचाऱ्यांच्या आणि शिक्षकाच्या लक्षात येईल की आपलं काय होऊ शकतं आणि काय झालेलं आहे. हे 2000 म्हणजे 8212 हा नंबर कोणाचा असू, मग तो नंबर कोणाचा असू शकतो? आवक जावकचा. कोणाला नोटीस इश्यू झालेली असू शकते, त्या आवक जावकच्या नंबरवर कोणी सस्पेंड झालेलं असू शकतं, किंवा कोणाला काहीतरी अनेक काही कारणं झालेली असू शकतात. कोणाचं सस्पेन्शन झालेलं असेल, कोणाला आजारी असेल, या आवक जावकच्या नंबरवर काहीही होऊ शकतं. तशा प्रकारचे हे नंबर आहेत. आणि त्यामुळे 8202 ते 8212 पर्यंत या शिक्षकांचे त्यांनी नंबर खाऊन टाकलेत, किंवा त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. कदाचित त्यांची जर पुन्हा जी काही नोंदवही असते, जी काही त्यांची शिक्षकांची सर्व्हिस बुक असतं, त्या सर्व्हिस बुकवर काही जर नोंद घ्यायचं असेल तर त्यांनी ह्यांचा नंबर खाऊन टाकलेला आहे. या बोगस 12 लोकांनी ओरिजिनल लोकांचा नंबर खाऊन टाकलेला आहे. त्यांच्यामुळे त्या शिक्षकांच्या नोकऱ्या सुद्धा धोक्यात आहेत, त्यांच्या पगारा धोक्यात आहेत. इतकं करून हे थांबलेले नाहीत. जे बोगस भरले ते भरलेच, त्या ओरिजिनल लोकांच्या नावावर सुद्धा 12 लोकांची यादी चिटकवलेली आहे. हा सगळा फ्रॉड इथल्या शिक्षण विभागामध्ये होतो. आता हा फ्रॉड फक्त संस्थेकडूनच झालेला नाही, ही सवलत तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे, तिथल्या माध्यमिकच्या आणि प्राथमिकच्या. ह्याला जबाबदार ही लोक आहेत. यांनी स्काउट गाईडमध्ये जाऊन रजिस्टर घेऊन जाऊन तिथं चिटकवून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. इतकी सवलत संस्थेला दिलेली आहे. काही लोकांकडून एका यादीत नाव नंबर आणण्यासाठी 50,000 लाख 2-2 लाख रुपये घेतले असल्याची माहिती आहे. हे अत्यंत धक्कादायक सगळा प्रकार आहे. आणि इथं 2012ला पेननी लिहिलं जायचं आणि 26ला पेननी लिहिलं जात आहे. तरी सुद्धा
इथं आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी SITला आणि DYDला चौकशीमध्ये प्लेन किंवा मग काही जुळवाजुळव करण्यासाठी इथं फ्रॉड करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे फार गंभीर आहे, धक्कादायक आहे. SITची जेव्हा कुऱ्हाड इथल्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर पडेल तेव्हा मात्र जिल्ह्यामध्ये खळबळ उडणार आहे. SITचं लोन बीडपर्यंत पोहोचत आहे, चौकशी समितीचं पोहोचत आहे, बीडच मागे राहिला आहे. सगळ्यात महाराष्ट्रामध्ये चर्चेली जात आहे की बीडला मागे का ठेवलाय, बीडमध्ये असं काय आहे. तर सगळे शेवटी तिथे SITचे लोक येतील. SITच्या लोकांवर आजही विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील. वारंवार मराठी महाराष्ट्र आणि सादिक इनामदार यांना ब्लॅकमेलर आणि मराठी महाराष्ट्र हा मॅनेज करणारा पत्रकार आहे अशा प्रकारच्या लोकांच्या प्रतिक्रिया येतात. लोकांना वाटतं की एखादा विषय सोडून दिला म्हणजे तो मॅनेज झाला असेल. आम्हाला दुसरी काही कामच नाहीत, आम्हाला काही कुटुंबच नाहीत, आम्हाला दुखणे दवाखाने वगैरे काहीच नाहीत, आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम कौटुंबिक कार्यक्रम काहीच नाहीत, आमच्या अडचणी दवाखाने काहीही नाहीत. उठलं सुटलं तुमच्याच सगळ्या बातम्या करायच्यात आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे. हे का बरं केलं नाही, ते का बरं केलं नाही, सगळ्या अपेक्षा तुम्हाला पत्रकारांकडून असतात. तुम्हाला पुढे येऊन काही माहिती द्या म्हटलं की नाही ना सर मला जरा अडचण येते, मी जरा नोकरीला आहे. आणि इकडे मात्र तुम्ही येऊन कॉमेंट करायच्या आणि लोकांना विनाकारण डायव्हर्ट करायचं. असो, त्या सगळ्या गोष्टीला आम्ही काही घाबरत नाहीयेत, आम्ही त्याला भीक सुद्धा घालत नाहीयेत. तुम्ही आम्हाला काय म्हणता याला जर आम्ही उत्तर देत बसलो तर आम्हालाची वर्षानुवर्ष जातील आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही देऊ शकत नाहीत. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तात्विक असतील तर देऊ. अशा प्रकारचे आरोप करणाऱ्या लोकांवर काय म्हणून वेळ घालवायचा आणि काय म्हणून तुम्हाला उत्तरं द्यायची. असो, या प्रकरणावर आणि या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी मराठी महाराष्ट्र सक्षम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा भ्रष्टाचार नेमका कुणी आणि कसा केलाय, हे नंबर कुणी कुणावर लावलेत, कुठल्या नावांच्या यादीवर लावलेत, खालची जी काही 12 लोक आहेत त्यांच्यावर नवीन जे काही बोगस लोकांची यादी चिटकवली ते खालचे 12 लोक कोण आहेत, त्यांच्या नोकऱ्या कशा आहेत, ते कुठं आहेत, कशा प्रकारच्या नोकऱ्या करतायत, ही माहिती काढून मराठी महाराष्ट्र लवकरच रिपोर्टमध्ये सादर करेल. खूप खूप धन्यवाद.